नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जशा जशा जवळ येऊ लागलेल्या आहेत, तशीच जर पाहिलं तर महायुतीच्या नेत्यांकडून एकीची भाषा होताना पाहायला मिळते. परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर महायुतीचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर एकमेकांच्या विरोधामध्ये ही जी कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते बोलताना दिसतायत. त्याचं महत्त्वाचं उदाहरण जर पाहिलं तर पुण्यामध्ये महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे ते माजी आमदार आहेत, महानगर प्रमुख आहेत रवींद्र धंगेकर हे मुरली मोहोळ अर्थात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील जे की राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावरती सुद्धा टीका करताना पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा मेधा कुलकर्णी यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात. तर दुसरी बाजूला अशाच पद्धतीची परिस्थिती जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय हेच आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, एकंदरीत जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जशा जशा जवळ येऊ लागलेल्या आहेत, तसं तसं पाहिलं तर पदाधिकाऱ्यांमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये वक्तव्य पाहायला मिळतात. निश्चित राजरत्न, तू जसं म्हटलं तसं नेत्यांकडनं एकेची भाषा होतीये. पदाधिकारी मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये अगदी दंड ठोपटून तयार असल्याचं पाहायला मिळतं. जसं तू प्रातिनिधिक उदाहरणं सांगितले, रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील, किंवा मधल्या काळात आपण पाहिलेला पुणेकरांनी अनुभवलेला रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने सामना. खर तर रवींद्र धंगेकर हे महायुतीमध्ये आल्यानंतरच राजरत्न, किंवा त्यांचा महायुतीमध्ये ज्यावेळी प्रवेश होत होता त्यावेळी सुद्धा अनेक महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी, शहरातल्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांनी रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर नाराजी जी आहे ती त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. रवींद्र धंगेकर जरी काँग्रेसमधनं शिवसेनेमध्ये आलेले असले तरी त्यांच्या निशाण्यावर भाजपचेच नेते अनेकदा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातही खास करून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, कोथरूड विधानसभेचे आमदार, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटीलच जास्त करून त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळतं. आज नव्हे तर त्या 2023च्या पोटनिवडणुकीपासून, म्हणजे त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा चंद्रकांत पाटलांनी हु इज धंगेकर असं विचारल्यानंतर हाऊ इज न्यू एमएलए रविभाऊ धंगेकर असं त्यावेळी म्हटल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. तिथपासून सुरू झालेला हा जो सामना आहे रवींद्र धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील, हा जो सामना आहे हा अजूनही तसाच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यांनी समीर पाटील प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांना लक्ष केलं. समीर पाटील प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांना त्यांनी लक्ष केलं. आणि एक निलेश घायवळचे कशा पद्धतीने चंद्रकांत पाटील यांच्यासोबत संबंध आहेत आणि निलेश घायवळ आणि या समीर पाटील कसे, म्हणजे समीर पाटील निलेश घायवळचे कशा पद्धतीचे व्यवहार सांभाळतो आणि थेटपणे निलेश घायवळ चे मेसेजेस हा समीर पाटील थेटपणे चंद्रकांत पाटील यांना पोहोचवतो, असा थेटपणे आरोपच रवींद्र धंगेकर यांनी केला. अगदी निश्चित. त्या मग त्यांनी ते फोटो देखील त्यावेळी समीर पाटील आणि निलेश घायवळ सोबतचे फोटो सुद्धा ते वेळी ट्विट केले होते. तिथून मग पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील संघर्षाचा पार्ट 2 सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याच दरम्यान एंट्री झाली ती पुण्यातल्या शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगचा वाद. समोर आला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव त्या विषयामध्ये घेतलं जाऊ लागलं. मुरलीधर मोहोळ बिझनेस पार्टनर असणाऱ्या गोखले कन्स्ट्रक्शननी ती जमीन घेतली असं बोललं जाऊ लागलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र आता मुरलीधर मोहोळांच्या विरोधामध्ये सुद्धा रवींद्र धंगेकर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुण्यातल्या जागा गिळणारा जाग्या मोहोळ असं ट्विट त्यांनी करत मुरलीधर मोहोळांना लक्ष केलं होतं. किंवा मग अनेक अशाचे ट्विट जे आहेत ते मुरलीधर मोहोळांच्या विरोधामध्ये रवींद्र धंगेकरांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र या सगळ्याला मुरलीधर मोहोळांनी सुद्धा ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत, त्यांच्यावर मी काय बोलणार असं म्हणत भाजपचे पुण्यातले जे एक पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती जबाबदारी आम्ही सोपवली आहे असं म्हणत तो विषय कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. किंवा त्या विषयावर मी काही बोलणार नाही, रवींद्र धंगेकरांवर मी काही बोलणार नाही असं थेट मुरलीधर मोहोळ जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालेलं होतं राजरत्न. मात्र धंगेकर मात्र वन मॅन आर्मी सारखे लढत राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मधल्या काळात तुला आठवत असेल तर एकनाथ शिंदेचा पुणे दौरा झाला आता 12 ऑक्टोबरला, आणि त्या पुणे दौऱ्यामध्ये सुद्धा महायुतीत दंगा नको असं ते रवींद्र धंगेकरांना म्हटल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुसऱ्याच दिवशी लगेच
13 ऑक्टोबरला रवींद्र धंगेकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणले की जी पुण्यातली गुंडगिरी संपवण्याची भाषा मी बोलतोय, पुण्यातल्या गुंडाशाहीला खड्ड्यात घालण्याची जी काही भाषा मी बोलतोय, तीच भाषा एकनाथराव शिंदे यांची होती. ते त्यांनी मला सूचना दिल्या किंवा काय ते म्हणतात असतील, मात्र मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत खर तर पुणेकर म्हणून या सगळ्यावर लढत राहणार असल्याचं पाहायला मिळतंय. हे सगळं कुठेतरी प्रकरण शांत होतंय, कुठेतरी धंगेकर विरुद्ध मोहोळ, धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील असा सामना आपल्याला पाहायला मिळत असताना शनिवार वाड्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होतो, जो व्हिडिओ राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी ट्विट करतात आणि पतित पावन संघटनेसह मेधा कुलकर्णी त्या ठिकाणी शनिवार वाड्यामध्ये पोहोचतात. तो जो नमाज पठणाचा वाद होता, तो वाद पुन्हा एकदा चिघळतानाच आपल्याला पाहायला मिळतो. आता बघ, जिथं एका बाजूला शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई धंगेकर मोहोळ, धंगेकर पाटलांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाली होती. आता इथे एंट्री झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या झाशीच्या राणी संस्थेच्या संस्थापिका, पुण्याच्या माजी नगरसेविका ऍडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे शनिवार वाड्यावर जातात. शनिवार वाड्यावर मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं. रुपाली पाटलांच्या नेतृत्वाखाली मेधा कुलकर्णींना अटक करा अशीच थेट मागणी तिथं केली जाते. तिथं पुन्हा दादांची राष्ट्रवादी आणि भाजप असा एक संघर्षाचा सामना जो आहे तो सुरू होतो. हे सगळं होतंय तोवर आज जर तू पाहिलंस तर पुण्यातले अनेक भाजपचे मातब्बर नेते जे अनेक वर्ष पुणे शहर भाजपमध्ये कार्यरत आहेत, पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत, पुणे महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे, तर श्रीनाथ भिमाले यांनी सुद्धा त्यांचा एक व्हिडिओ आज राजरत्न पोस्ट केला, जो रवींद्र धंगेकरांवर अतिशय सडकून टीका करणारा आहे. एकनाथ शिंदेना सुद्धा त्यांनी त्यातून एक सूचक इशारा जो आहे तो त्या पोस्टच्या माध्यमातून सुद्धा दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नेते जरी कितीही म्हणत असले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढल्या जातील, महायुती म्हणून आम्ही एकसंध आहोत, प्रत्येक जण आपला पक्ष वाढवतोय, मोठा करतोय, मात्र आमचा पक्ष म्हणून आम्ही महायुती म्हणूनच एकसंध आहोत. केवळ नेत्यांचं मनोमिलन झालंय का आणि कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तो दुरावा कुठेतरी आहे का, असा सगळा प्रश्न हे सगळे म्हणजे धंगेकर मोहोळ किंवा धंगेकर पाटील, रुपाली पाटील विरुद्ध मेधा कुलकर्णी असा जो काही सामना जो आहे तो पाहिल्यानंतर वाटतं. मात्र दुसऱ्या बाजूला राजरत्न हे झालं पुण्याचं. आता राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या ठाणे जिल्ह्यातून येतात, त्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध वनमंत्री गणेश नाईक असा एक सामना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. मग ठाण्यामध्ये जाऊन गणेश नाईकांनी घेतलेला जनता दरबार असेल किंवा ठाण्याचा रावण जाळायचा आहे असं थेटपणे त्यांनी म्हणणं असेल, किंवा जी काही 14 गावं आता ठाणे महानगरपालिकेमध्ये येत आहेत, तर एका कोणाच्या तरी लहरीपणाचा बोजा मी अख्ख्या मुंबईकरांवर का लादू अशी प्रतिक्रिया गणेश नाईकांनी देणं असेल. त्यामुळे असं कुठेतरी वाद जे आहेत ते महायुतीमध्ये वाकयुद्ध जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मग त्या आणि प्रामुख्याने या सगळ्यामध्ये आता मेधा कुलकर्णी आणि रुपाली पाटील ठोंबरे हा अपवाद वगळला तर बहुतांश खडाजंगी जे आहे किंवा बहुतांश शीतयुद्ध वाकयुद्ध जे आहे ते एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच संकेत, जसं तू आता सांगितलंस की ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढू शकते अशी परिस्थिती आहे. अगदी तशाच पद्धतीने जर पाहिलं तर पुण्यामध्ये जसं आपण पाहिलं की रवींद्र धंगेकर विरुद्ध चंद्रकांत पाटील असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील जे की केंद्रीय मंत्री आहेत, तो ज्या पद्धतीचा वाद सुरू आहे, अगदी तशाच पद्धतीचा वाद जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रुपाली पाटील विरुद्ध मेधा कुलकर्णी असा वाद आपण सातत्याने बघतोय. नेमकं मला ही गोष्ट सांग की नेमकं महायुतीमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, एकमेकांना टार्गेट म्हणजे महायुतीमध्ये एकमेकांना टार्गेट करण्याचे प्रकार असे का सुरू झाले असं वाटतं? राजरत्न, मुळामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी ज्यावेळी स्थापन झाली होती त्यावेळी महाविकास आघाडीकडून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये अंतर्गत मित्रपक्षांवर कुठलीही टीका करायची नाही, अंतर्गत मित्रपक्षातल्या कोणा एक व्यक्तीला आमदार, खासदार, नेता, नगरसेवक यांना कोणाला आपल्या पक्षामध्ये घ्यायचं नाही, असे काही नियम त्यावेळी महाविकास आघाडीने घालून घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. ते प्रत्यक्षात पुढे किती फॉलोअप झाले हा अर्थात आता पूर्ण झाले या अर्थात आता संशोधनाचा विषय आहे. मात्र ज्यावेळी भाजप शिवसेना एकत्र होते
नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला. या सगळ्यामध्ये महायुतीकडून समन्वय समितीची त्यानंतर स्थापना करण्यात आली. समन्वय समितीच्या बैठका ज्या आहेत त्या घेण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र महायुतीमध्ये समन्वय राखला जातोय का, असा प्रश्न खरं तर प्रामुख्याने समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो. याच्यावर का तू बघ की म्हणजे धंगेकर मोहोळ असा सामना रंगला, धंगेकर चंद्रकांत पाटील असा सामना रंगला, मेधा कुलकर्णी विरुद्ध रुपाली पाटील असा सामना रंगला, गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला. तिकडं गडचिरोलीमध्ये जर तू पाहिलं राजरत्न, आता महायुतीच्याच अनुषंगाने आपण चर्चा करतो म्हणून, तर गडचिरोलीचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सहपालकमंत्री शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री असणारे ऍडव्होकेट आशिष जयस्वाल आहेत आणि आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धर्मराव बाबा आत्राम. तर धर्मराव बाबा आत्रामांची नेहमी एक तक्रार अशी असते की सहपालकमंत्री म्हणून आशिष जयस्वालांचा मोठ्या प्रमाणावर तिथं हस्तक्षेप जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळं कुठेतरी खाली कार्यकर्त्यांमध्ये होत असताना वरती नेते मात्र एकीची भाषा बोलतायत. बरं, एकीची भाषा बोलतायत, मात्र खाली जे काही नेते भिडतायत, पदाधिकारी भिडतायत, कारण हे सगळे भिडणारे एकमेकांच्या विरोधातले मोठे चेहरे. असे नाही की कुठेतरी ग्राउंड एखादा छोटा कार्यकर्ता भिडतोय, एखादा नगरसेवक लेवलचा माणूस भिडतोय. रवींद्र धंगेकर हे आमदार राहिलेले आहेत, मुरलीधर मोहोळ विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आहेत, अमित शहाचे खातं सांभाळतात त्या सहकार खात्याचे राज्यमंत्री आहेत, केंद्रीय नागरी उड्डाण खात्याचे राज्यमंत्री आहेत, चंद्रकांत पाटील भाजपच्या थिंक टँक मधनं आलेले नेते आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी सांभाळलंय. अशा सगळ्या नेत्यांवर टीका केली जात असताना आपल्याच स्वकीयांकडून महायुतीतले मोठे कुठलेही नेते, म्हणजे तू बघ ना, देवेंद्र फडणवीस यावर कुठली प्रतिक्रिया देतात. पुण्यात फक्त ते धंगेकरांच्या अनुषंगाने बोलताना म्हटले की त्यांच्याशी काय, मी त्यांच्या बॉसशी बोलेन. एकनाथ शिंदे म्हणतात महायुतीत दंगा नको, लगेच उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोप करतात. अजित पवारांची या सगळ्यावर काहीच भूमिका अजूनपर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्यावेळेला महायुतीतले 3 नेते, समन्वय बैठका जरी होत असल्या, महायुतीत समन्वय साधला जात असला, तरी या 3 नेत्यांनी प्रामुख्यानं समोर येऊन महायुतीमध्ये कसा समन्वय राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण 3ही सिनियर नेते आहेत आणि अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर आपापसामध्येच नेते कार्यकर्ते असे पदाधिकारी भिडत असतील तर याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर निश्चितपणे होऊ शकतो. अशाच पद्धतीची परिस्थिती जर पाहिली तर आपण कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. कल्याण डोंबिवलीचे जे खासदार आहे श्रीकांत शिंदे, अगदी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणानंतर भाजप आणि शिवसेनेचे जे संबंध आहेत ते अत्यंत टोकाला गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून स्वबळाची भाषा बोलली जाते. निश्चित राजरत्न, अनेक ठिकाणी भाजप स्वबळाची चाचपणी जी आहे ती करताना पाहायला मिळतो. म्हणजे पुण्यात सुद्धा जर तू पाहिलंस तर म्हणजे फक्त सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला की 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे थेट बाया सरसावत दंड ठोकटत समोर आले, म्हणले 100 जागांवर आमची तयारी आहे, जागाच आहेत 165. तर मग इथं कुठेतरी स्वबळाची पुन्हा चाचपणी केली जाते का, किंवा स्वबळावर लढण्याचीच तयारी भाजपकडनं केली जाते का, असा प्रश्न असताना केवळ कल्याण डोंबिवली पुणे नव्हे तर अनेक ठिकाणी भाजप ही स्वबळाची तयारी करत असल्याचं पाहायला मिळतं. कारण तुला आठवत असेल, आपल्याला पुण्यातल्या एका बड्या नेत्याने असं सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळं कार्यकर्त्यांना ताकद देणाऱ्या निवडणुका असतात, त्यामुळे शक्यतो त्या निवडणुका या स्वबळावर ज्या आहेत त्या लढल्या जातात. आणि तसाच प्रयत्न कुठेतरी भाजपकडनं केला जातोय का असा प्रश्न आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेसाठी जर राजरत्न तू पाहिलंस तर यंदा महापौर शिवसेनेचाच असं लिहिलेला एकनाथ शिंदेचा फोटो असणारा एक बॅनर सध्या मुंबई परिसरात मोठ्या लक्ष वेधून घेताना म्हणजे मुंबई महापालिकेसाठी बघावं लागेल की खरंच शिवसेना आता शिंदेची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्षाची युती होते का. कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून ठरवण्यात आलेले आहे की यावेळी मुंबईवरती भारतीय जनता पक्षाचाच जो आहे तो महापौर बसेल, अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाकडून प्लॅनिंग सुरू आहे. शिंदेना किती महत्व देतात. कालपर्यंत राजरत्न भाजपचे नेते म्हणत होते की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसेल. काल सिने अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सुद्धा सांगितलंय की मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल. त्यामुळे भाजपने कशा पद्धतीने यंत्रणा राबवायला सुरुवात केलेली आहे, कशा पद्धतीने अभियान सुरू केलेलं आहे, ही एक झलक काल त्या महेश कोठारेंच्या वक्तव्यातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. अगदी अशाच पद्धतीची परिस्थिती संकेत शिवसेना, शिंदे गट आणि अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे, ती म्हणजे रायगडमध्ये.
रायगडमध्ये भरत गोगावले विरुद्ध तटकरे अर्थात आदिती तटकरे असतील किंवा सुनील तटकरे असतील यांच्यामध्ये वाद आहे असं पाहायला मिळतं. त्या ठिकाणी सुद्धा स्वबळाची भाषा बोलली जाते. निश्चित. आणि रायगडच्या वाद काय आत्ताच आहे असातला विषय नाही राजरत्न. 18 जानेवारी 2025 ला ज्यावेळी राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली, त्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर होत असताना बहुचर्चित असं रायगडचं पालकमंत्री पद हे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरेंकडे गेलं. त्याच वेळी भरत गोगावलेंनी केलेला आक्रोश असेल किंवा भरत गोगावलेंकडून मग केलेलं मोठ्या प्रमाणावरचं शक्ती प्रदर्शन असेल, त्यानंतर मग रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला दिला गेलेला स्टे असेल, तेव्हापासून सुरू झालेला वाद हा अजूनपर्यंत तसाच 8-9 महिने झाले, 10 महिने झाले तरी तो वाद आपल्याला तसाच पाहायला मिळतो. त्यामुळे याचे इम्पॅक्ट हा निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर तिन्ही पक्ष असतील माहितीमध्ये, त्यांच्यामध्ये शीतयुद्ध असल्याचं पाहायला मिळतं. त्याची महत्वाची घडामोड म्हणजे जर पाहिलं तर पालकमंत्री पदाचा, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही कायम आहे. एकीकडे जर पाहिलं तर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आलेलं होतं, त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. एका बाजूला पाहिलं तर माणिकराव कोकाटे विरुद्ध छगन भुजबळ अशी लढत पाहायला मिळते, म्हणजे स्वतःच्याच पक्षामध्ये असून सुद्धा. एका बाजूला दादा भुसे आहेत, ते सुद्धा नाराज अशी चर्चा आहे. खरं तर नाशिकमध्ये काय भाजपमध्ये सीमा आहिरे आणि नव्याने आलेला सुधाकर बडगुजर यांच्यामध्ये सुद्धा नाशिकमध्ये आपल्याला शीतयुद्ध तिथं पाहायला मिळत आहे. नाशिक यासाठी महायुतीला महत्वाचं आहे राजरत्न की 2027 ला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि सिंहस्थ कुंभमेळा हिंदुत्ववाद म्हटलं की भाजप लगेच पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं भाजपसाठी ते नाशिक निश्चित महत्वाचं आहे. आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी थोडीशी चुरस आपल्याला 20 मे पर्यंत काहीशी कमी असल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये राजरत्न समावेश झालेला नव्हता. त्यामुळं गिरीश महाजन आणि दादा भुसे हे प्रामुख्याने पालकमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. नंतर छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा पालकमंत्री पदावर दावा आहे. त्यामुळं गिरीश महाजन विरुद्ध छगन भुजबळ विरुद्ध दादा भुसे असा तिथं सामना पाहायला मिळतो. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनात कुंभमेळा नियोजन मंत्रीपद जे आहे ते सुद्धा भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचं आपल्याला पाहायला. शेवटी वाद नको म्हणून एक मंत्रिमंडळाची एक समिती स्थापन करण्यात आली आहे, त्यावर 3 सदस्यीय समिती. निश्चित राजरत्न या सगळ्यामध्ये वरती बसलेले जे 3 सिनियर नेते आहेत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, हे काहीतरी मध्यम मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र पदाधिकाऱ्यांना काय तो मध्यम मार्ग अनेकदा रुचतोच असं नाही, ज्याचं चित्र आपण रोज पाहतोय, कव्हर देखील करतोय. निश्चितपणे नाशिकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा काही वाद जो आहे तो सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्यावर आपण जसं मागाशी म्हटलं राजरत्न, तसं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन, कारण जे आपापसामध्ये भांडतायत ते निश्चित छोटे नेते नाहीत. मग मुरलीधर मोहोळ असतील, रवींद्र धंगेकर असतील, चंद्रकांत पाटील रवींद्र धंगेकर असतील, रुपाली पाटील मेधा कुलकर्णी असतील, नाशिकमध्ये गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे असतील, रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले असतील, किंवा शिंदेचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे असतील, हे सगळे काही छोटे नेते नाहीत राजरत्न. त्यामुळं महायुतीमध्ये शांतता कशी राहील, कारण तुला आठवत असेल राजरत्न, ज्या ज्या वेळी आपापसामधले काहीतरी कुरघोड्या समोर येतात त्यावेळी त्याचा फायदा हा विरोधी पार्टीला होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे राज्यात विधानसभेची निवडणूक होती, महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही असं चित्र दिसत होतं. मग रामटेकच्या जागेवरनं वाद होते, पुण्यातल्या काही जागांवरनं वाद होते, ठाण्यातल्या काही जागांवरनं वाद होते, उत्तर महाराष्ट्रातल्या काही जागांवरनं वाद होते. मग त्या ठिकाणी महायुतीमधल्या असमन्वयाचा फायदा कसा महायुतीला झाला हे आपण निकालामधनं निश्चितपणे पाहिलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या निश्चितपणे सर्व पक्षांसाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हे वाद शमवण्यासाठी तीनही पक्षांनी पुढाकार घेणं हे गरजेचं आहे. तीनही पक्षांनी म्हणण्यापेक्षा या 3 प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. संकेत, अगदी अशाच पद्धतीची परिस्थिती जळगाव मध्ये सुद्धा आहे, धुळ्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणजे राजरत्न महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी अगदी 34-35 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. हिंगोलीमध्ये सुद्धा ते बांगर जे आहेत, संतोष बांगर, ते सुद्धा स्वबळाची भाषा करू लागलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. संतोष बांगरांचा तो उल्लेख केला राजरत्न. संतोष बांगरांनी तर स्वतःच्या भावाच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. अगदी संतोष बांगरांनी तसं केलं. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नांदेडकडे येऊयात. नांदेडमध्ये सुद्धा पाहिलं तर
अशोक चव्हाण जे की आधी काँग्रेसचे महत्वाचे नेते होते, माजी मुख्यमंत्री होते, आता राज्यसभेचे खासदार आहेत, ते अशोक चव्हाण सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. त्याच नांदेड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण अशी सध्या लढत सुरू झालेली आहे. म्हणजे एकमेकांवरती कुरघोड्यांचं राजकारण अनेक वर्ष नांदेड जिल्ह्याने पाहिलं आहे. तिथं आता सुद्धा पाहिलं तर हेच प्रतापराव पाटील चिखलीकर काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून खासदार होते लोकसभेचे. त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि लोहा कंधार मतदारसंघामधून ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार आहेत. परंतु आता जर पाहिलं तर चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाणाचा संघर्ष तीव्र झाल्याचं पाहायला मिळते. तिथे सुद्धा स्वबळाची भाषा बोलू लागली आहे. आणि ह्या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल अशोकरावांनी डिक्लेअर करून टाकले की पुढचे 15 वर्ष तर काय मी सक्रिय राजकारणात रिटायर होत नाही. त्यामुळं आता अशोकरावांच्या कन्याश्रीच्या अशोक चव्हाण भोकरदनच्या आमदार सुद्धा आहेत. त्यामुळं निश्चितपणे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हा जो काही संघर्ष आहे तो सुद्धा नाशिककरांनी नांदेडकरांनी अनुभवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नांदेडमध्ये सुद्धा महायुतीमध्ये काहीतरी चलबिचल जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. अशोक चव्हाण हे जरी राज्यसभेचे खासदार असले, राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीमध्ये कार्यरत असले, तरी अशोकरावांचं लक्ष हे नांदेडकडे असल्याचं वारंवार आपण पाहिलेलं आहे. अनेकदा मंत्रालयामध्ये सुद्धा त्यांचा मुक्त हस्ते वावर आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यातून प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण असा संघर्ष अनेकदा उफाळताना पाहायला मिळतो. या सगळ्यावर एकमात्र उपाय आहे तो महायुतीच्या 3 नेत्यांनी एकत्र बसून बैठका घेणं आणि जे काही आपापसातले वादविवाद आहेत ते मिटवणं. प्रत्यक्षात मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी जर हे केलं तर भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीला त्याचा फायदा, हे सगळे वाद मनापासून क्षमले तर निश्चितपणे होऊ शकतो. संकेत एक जागा आणि तिन्ही पक्षाचे जर एक इच्छुक धरले तर 3 इच्छुक होत आहेत. त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं की आपल्याच पक्षाला कशा अधिकच्या जागा पदरात पाडून घेता येईल. या दृष्टिकोनातून कार्यकर्ते जर पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जर पाहिलं तर स्पर्धा पाहायला मिळते. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये स्पर्धा आहे, अगदी तशाच पद्धतीने शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा स्पर्धा आहे. आपल्याच पक्षाला कसं तिकीट मिळेल या अनुषंगानं आपल्या नेत्यांकडे कशा पद्धतीनं पाठपुरावा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यामुळे वर जरी नेते सांगत असेल की आमच्यामध्ये एकी आहे, देवेंद्र फडणवीस सांगत असतील, अजित पवार सांगत असतील किंवा एकनाथ शिंदे सांगत असतील की आमच्यामध्ये एकी आहे, आम्ही जिथे शक्य आहे तिथं एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहोत आणि जिथे शक्य नाही तिथं आपसी सामंजस्याने जे आहे स्वबळावरती निवडणुका एकमेकांच्या वर टीका सुद्धा करणार नाही असं सुद्धा महायुती म्हणजे नेते सांगतात, पण तू कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत, पदाधिकारी ऐकायला तयार नाहीयेत. आगामी काळामध्ये खरंच आता कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील जे वरिष्ठ नेत्यांचं ऐकतात का? कारण जर पाहिलं तर पुण्यामध्ये अक्षरशः महायुतीमध्ये एकमेकांवरती टीका होताना पाहायला मिळते. सातत्याने स्थिती पाहता महायुतीला काही विरोधी पक्षाची गरजच नाही अशी साधारणतः परिस्थिती इथे निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. अगदी तशीच परिस्थिती पुण्यामध्ये आहे. एकंदरीत या बाबतीमध्ये भविष्यामध्ये काय होतं, खरंच हे ज्येष्ठ नेते असतील किंवा वरिष्ठ नेते असतील ते त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना समजावून सांगतात का, हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणता पक्ष लढतो, कोणता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये लढतो, हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.